नमस्कार, मी सुमित यामा. मित्रांनो, कोणी एका महान व्यक्तीने म्हटलं आहे की मला तुमच्या देशातील तरुणाईच्या ओठांवरील गीत सांगा, मी तुम्हाला तुमच्या देशाचे भवितव्य सांगतो. खरंच मित्रांनो, युवक हा राष्ट्राचा कणा आहे. काळाला दिशा देण्याची ताकद खऱ्या अर्थाने युवकाच्या अफाट ऊर्जेत असते. मात्र आज या भारत देशाला काय झालं आहे, या भारत देशाच्या राजकारणाला काय झालेलं आहे, देशाचा कणा असलेला आजचा युवक, त्याला या देशात खऱ्या अर्थाने काय स्थान मिळत आहे, आज संपूर्ण जग या बाबीकडे बघते आहे. आज दिल्लीच्या जंतर मंतरवर जे आंदोलन चाललेलं आहे, सोनम वांगचुक आणि CGPचे अभिजित दिपके, एवढी भयान परिस्थिती आहे. या प्रोटेस्टला हाणून पाडण्यास अक्षरशः 12 वर्षाच्या मुलांना सुद्धा सोडलं नाही. मुलींच्या छाताळावर लाद देऊन, त्यांचे कपडे फाडून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत युवक काँग्रेस मारेगाव शहरचे सय्यद समीर आहे. समीर भाऊ, नमस्कार. आपला मराठी न्यूज चॅनलच्या या मुलाखतीत आपलं स्वागत आहे. धन्यवाद. काय वाटतं तुम्हाला की आज या देशामध्ये जी परिस्थिती, अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली, युवकांचा आवाज खऱ्या अर्थाने इथे दाबण्याचं काम होत आहे. म्हणजे जो अधिकार आपल्याला प्रोटेस्ट करण्याचा आहे, तो सुद्धा अधिकार इथे दाबण्याचं काम इथला शासक वर्ग करतोय. काय बोला? आज जी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे, आणि ती दुसरं तिसरं कोणी नाही, ह्या देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी या ठिकाणी ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण केली आहे. आज नीट सारख्या परीक्षेला लाखो विद्यार्थी त्या ठिकाणी बसले होते, आणि त्या ठिकाणी पेपर फुटी झाल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी त्या ठिकाणी खेळल्या गेलं आहे. आणि ते तर सोडाच, पण इथे ह्या ठिकाणी कोणी जबाबदारी सुद्धा घ्यायला तयार नाही. तर आम्हाला या ठिकाणी म्हणायचं आहे की आज ह्या देशामध्ये आमचे नेते सुद्धा राहुलजी गांधी बऱ्याच दिवसापासून छात्रवृत्ती गुंज हे कार्यक्रम राबवत आहेत, आणि ते फक्त नीट पेपरमध्ये जे युवकांच्या आणि या विद्यार्थ्यांच्या ह्या देशामध्ये भविष्याशी खेळ झालेला आहे, ते कुठेतरी थांबलं पाहिजे. यासाठी आम्ही पण कटिबद्ध आहोत. आपलं म्हणणं बरोबर आहे. मात्र कालच्या झालेल्या प्रोटेस्टमध्ये आपल्या महाराष्ट्राचे जे कराडे सर आहेत, त्यांनी एक घणाघात व्हिडिओ टाकलेला आहे की राज्यकर्ते तर राज्यकर्ते, मात्र जे विरोधी बाकावर बसलेले जे काही पक्षीय लोक आहेत, उदाहरणार्थ राहुल गांधी सुद्धा या प्रोटेस्टमध्ये सामील का झाले नाही. जे खासदार आहे काँग्रेसचे, ते त्यांना सुद्धा या प्रोटेस्टमध्ये सामील व्हायला पाहिजे होतं, असं कराडे सरांचं मत होतं. यावर काय बोला? साहजिकच आहे, ह्या देशामध्ये, ह्या जनतेमध्ये एक रोष या ठिकाणी निर्माण झालेला आहे, आणि प्रत्येकांना असं वाटते की त्या जंतर मंतरच्या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये राहुल गांधींनी पण सहभागी व्हायला पाहिजे. परंतु काही कारणास्तव, समजा आता बरेच दिवसापासून, काही महिन्यापासून समजा NSUI जे काँग्रेसची विद्यार्थी संघटना आहे, त्यांच्यामार्फत विविध राज्यामध्ये, विविध शहरामध्ये मोठे त्या ठिकाणी प्रोटेस्ट करण्यात आले आहे, रॅली काढण्यात आलेली आहे. त्यांच्यावर वॉटर कॅननचा सुद्धा मारा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि राहुल गांधींनी पण त्या ठिकाणी काँग्रेसचे पवन खेडाचे त्यांना पाठवून त्या प्रोटेस्टला त्या ठिकाणी समर्थन दिलं होतं. आणि पार्लमेंटमध्ये राहुल गांधींची आपल्याला आज गरज आहे, कारण की विरोधी पक्षनेता, ह्या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे ह्या मुद्द्याला न्याय देऊ शकतात. हे आम्हाला 100% त्याच्यावर विश्वास आहे. नक्कीच. पण आज सध्या जी देशामध्ये जी अधोगती झालेली आहे, जो देशामध्ये जो मोठ्या प्रमाणात हा विषय चाललेला आहे, युवकांकडे सातत्याने दुर्लक्ष केलं जात आहे. शिक्षण व्यवस्था असो, धार्मिक व्यवस्था असो, सामाजिक व्यवस्था असो, या समूळ गोष्टीचा खेळ चाललेला आहे. एकंदर जी न्याय व्यवस्था आहे, काल झालेल्या प्रोटेस्टमध्ये असाही आरोप केला जातो आहे की ते पोलिस नाही, एक वेगळे गुंडे सुद्धा आणून प्रोटेस्टला मायनस करण्याचं काम करण्यात आलं आहे. काय बोला? हा आरोप सातत्याने होत आहे. काय बोला? आम्ही पण बरेचशा सोशल मीडिया अकाउंट्सवर वगैरे बघितलं आहे, आणि आमच्या स्वतः INCच्या काँग्रेस कमिटी, इंडियन नॅशनल काँग्रेसच्या
सोशल मीडियाच्या पेजवर पण बघितला आहे. बरेचसे पोलीस असे आहेत ज्यांच्या वर्दीवर नेम प्लेट सुद्धा नाही आहे आणि त्या ठिकाणी सिव्हिल ड्रेसमध्ये सुद्धा त्या ठिकाणी लाठीचार्ज करणारे व्यक्ती दिसले. आणि ह्या आपण नेहमी बघत आलो कुठल्याही प्रकारच्या बंदोबस्तामध्ये एकही पोलीस तर असू दे कॉन्स्टेबल त्या ठिकाणी गृहरक्षक दलाच्या जवानाच्या सुद्धा वर्दीवर नेम प्लेट असते. पण त्या ठिकाणी बरेचसे लोक ज्यांच्या वर्दीवर नेम प्लेट नव्हती, सिव्हिल ड्रेसवर आलेले होते, त्यांनी अमानुषपणे त्या ठिकाणी मारहाण विद्यार्थ्यांना केली आहे. परंतु हे सगळे जे काय आहे केंद्र सरकारचे जे गृह खातं आहे, अमित शाह यांनी त्या ठिकाणी हे पाठवलेली पोलीस आहेत आणि ते जे सिव्हिल ड्रेसमध्ये होते त्यांनी बळजबरीने त्या लोकांच्या त्या विद्यार्थ्यांवर हल्ला केला, त्यांना मारहाण केली. इतकंच नाही तर आज गंभीररित्या त्या ठिकाणी विद्यार्थी जखमी झालेले आहे आणि ते त्यांना दवाखान्यात सुद्धा त्या ठिकाणी भरती करण्यात आले आहे. त्यांच्यावर इलाज सुरू आहे. आमचे विरोधी पक्षनेता लोकसभेचे खासदार सन्माननीय राहुल गांधीजी त्यांच्या भेटीला गेले होते त्या ठिकाणी. नक्कीच आज देशातून तरुण भडकलेला आहे. आज देशातून प्रतिक्रिया उमटत आहे की सरकारचं हे वागणं योग्य नाही. सातत्याने आज खऱ्या अर्थाने देशातला संपूर्ण तरुण मग तो कुठल्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा नसून तो एक तरुण म्हणून, एक विद्यार्थी म्हणून देशातून एक आवाज निर्माण झालेला आहे की हा झालेला आंदोलनावर जो झालेला अन्याय आहे हा खऱ्या अर्थाने अनएक्सपेक्टेड आहे, हा सहन करण्याजोगा नाही आहे. तर आता भविष्यातली काँग्रेसची काय पावलं असणार आहे या संदर्भामध्ये? या ठिकाणी काँग्रेस वेळोवेळी सरकारच्या विरोधात, केंद्र सरकारच्या विरोधात मोठमोठे आंदोलन करत आहे आणि जनतेच्या प्रश्नांना त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत आहे. आज हे केंद्र सरकार जनतेवर हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न करत आहे. आज आपण पाहतो ते अमित शहा असो किंवा मोदी असो आणि जे देशाचे शिक्षण मंत्री आहे धर्मेंद्र प्रधान, हे पण शिक्षण मंत्री ते त्यांच्याचमुळे आहे, कॅबिनेटमुळेच आहे, मोदींमुळे आहे, अमित शहामुळे. ही यांची सुद्धा जबाबदारी होती. यांनी त्यांना शिक्षण मंत्री बनवलं आणि ह्या देशामध्ये लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम करत आहे. कारण की आज आपल्याला माहीत आहे जे युवा शिकत नाही तो सत्तेला प्रश्न विचारू शकत नाही, यांना युवकांना अशिक्षित ठेवायचं आहे. आणि आज जे संविधान आहे, संविधानाला सुद्धा यांनी कमकुवत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे. नक्कीच म्हणजे या देशामध्ये उकडीचे मुद्दे आहे की शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या समूळ बाबी अलग ठेवून युवकांना कुठेतरी धर्माकडे कन्वर्ट करण्याचं काम होत आहे असं वाटतंय का आपल्याला? साहजिकच हे काम भाजपा आणि RSSचं आहे. याच्यामध्ये तेच लोक पडतात ज्यांचं शिक्षण, स्वास्थ्य आणि आरोग्याशी काही घेणं देणं नाही. ह्या लोकांना फक्त जातीमध्ये, धर्मामध्ये तेढ करत आपल्या दुकानदाऱ्या कशा चालतील, कशा पद्धतीनं आपण गरिबांना अधिक गरीब करू आणि श्रीमंतांना अधिक श्रीमंत करू, 2-3 जे ठेकेदार आहे यांचे पाळलेले, त्यांच्या माध्यमातून आज यांनी अख्ख्या देशाची लूट लावलेली आहे. नक्कीच पोलिसांचे बळ, लाठीचार्ज आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा सामना करत देशव्यापी तरुण आपले आंदोलन मागे घेण्यास तयार नाही. हा केवळ एका परीक्षेपुरतेचा लढा नाही, हा मर्यादित न राहणारा देशातील शिक्षण पद्धती, रोजगार निर्मिती आणि तरुण पिढीच्या राजकीय आवाजाशी जोडला गेलेला हा एक मोठा संघर्ष आहे. खऱ्या अर्थाने हा लढा कालपासून सुरू झालेला आहे. युवकांचा आवाज आहे आणि हा देशभर गुंजणार आहे, यात प्रश्न नाही. आता हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे की हे आंदोलन कुठल्या काठाने जाऊन पोचतं. बघत रहा आपला हक्क मराठी न्यूज चॅनल. आवाज आपल्या हक्काचा, शोध सत्याचा.